बिग बॉसच्या घरात वर्षाताईने खूप मोठी चूक केली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की वर्षाताईसारखी चुकीची व्यक्ती बिग बॉसच्या घरात नाही आहे आणि तिला या चुकीची शिक्षा जी आहे ती मिळायलाच हवी. नक्की काय झालंय हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल जो इन्सिडेन्स तुम्ही घरामध्ये पाहिला त्यामध्ये पाहिलं की निक्की तांबळे यांनी वर्षा उसगावकरांचा खूप मोठा अपमान केला. वर्षा उसगावकरांना ती घालून पाडून बोलली आणि बरीच लोक जे आहेत ते सोशल मीडियावरती आलेले आहेत आणि ती जे आहेत ते निक्की तांबळेला डिफेंड करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या बदल्यात सांगत आहेत की वर्षाताईंनी खूप मोठी चूक केली. आता त्या लोकांचं आर्ग्युमेंट काय आहे आणि निक्की तांबळेंनी कशी चूक केली या सगळ्या गोष्टीबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर जे सोशल मीडियावरती लोक समोर आलेत आणि निक्की तांबळेला डिपेंड करतात त्यांचं असं म्हणणं आहे की वर्षाताई यांनी ॲरोगन्स दाखवला आहे. काय आहे, घरातील सगळे लोक जर का लिव्हिंग रूममध्ये वेट करत होते तर वर्षाताई तिकडं मेकअप करायची काय गरज होती. काय आहे, ज्यावेळेस बिग बॉसने आदेश दिला की सगळ्यांनी एकत्र जमा तर वर्षाताई लवकर आल्याच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जे आपल्याला फुटेज दाखवलं ते हार्डली 2 मिनिटाचं दाखवलं, पण बाकी सगळी लोक जर का घरात त्यांना बोलवायला आली होती, त्या बेडरूम एरियामध्ये बोलवायला आली होती, तर हा जो आहे सगळा किऑस जो आहे तो 1-1.5 तास चाललेला असावा. त्यांचं हेही म्हणणं आहे की वर्षा उसगावकरांनी बिग बॉसची रिस्पेक्ट केली नाही आणि बिग बॉसची रिस्पेक्ट फक्त निक्की तांबळे आणि बाकी लोक करत आहेत आणि हीच जी आहे ती सगळ्यात मोठी चूक जी आहे ती वर्षाताईंनी केली आहे. त्यानंतर त्यांचं हे म्हणणं आहे की घरामध्ये ज्यावेळेस ती मुलं आणि मुली वेगवेगळे झोपतील असं बोलल्या बेडवरती, ही पण वर्षाताईंनी खूप मोठी चूक केलेली आहे. वर्षाताईंमध्ये खूप टँट्रम्स आहेत, खूप ॲरोगन्स आहे आणि वर्षाताईंमध्ये माजही आहे, कारण बिग बॉसनी आदेश देऊन सुद्धा त्यांनी बिग बॉसच्या आदेशाचं पालन केलं नाही. याला माज म्हणतात असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं हेही म्हणणं आहे की ॲज अ सिनियर ॲक्टर म्हणून बिग बॉसचा मान ठेवून त्यांनी सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसायला हवं होतं. म्हणून जे आहे या सगळ्या गोष्टी केल्यामुळे निक्की तांबळे यांनी जे आहे ते वर्षा उसगावकरांना जे आहे टार्गेट केलं. या गोष्टीमध्ये काय लॉजिक आहे? म्हणजे वर्षा उसगावकरांनी बिग बॉसला टँट्रम्स दाखवले, याच्यामध्ये निक्कीला का राग आला? वर्षा उसगावकरांनी जर का रॅन्डम मत मांडलं असेल की बाबा मुलींचे आणि मुलांचे बेड वेगळे हवेत, तर यामध्ये निक्कीला राग येण्याचे कारण काय? बाकी घरामध्ये 14 लोक आहेत, त्यांना या गोष्टीचा एवढा राग नाही आला, पण तो निक्कीलाच का आला? बाकी काल ज्या वेळेस बिग बॉसने बोलून सुद्धा वर्षाताई तिकडे गेल्या नाहीत, त्यावेळेस बाकी सगळे घरातील लोक तिकडे होते, त्यांना त्या गोष्टीचा एवढा राग का नाही आला? इव्हन ज्यावेळेस मुलं आणि मुलींचं बाथरूम वेगळं पाहिजे ह्या गोष्टीचा बाकी लोकांना राग नाही आला आणि फक्त निक्कीलाच का राग आला? निक्कीने सुद्धा स्वतः पॉवर कार्ड वापरलेलं आहे, पण वर्षाताईने वापरलेल्या पॉवर कार्डवर निक्कीनं स्टेटमेंट केलं. हे करणं योग्य होतं का? म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर का आपण टायअप करायचा प्रयत्न केला तर एकही अशी गोष्ट दिसत नाही की त्या गोष्टीतून हे दिसतंय की वर्षाताईने निक्की तांबळेला टार्गेट केलंय किंवा वर्षाताईने निक्की तांबळेवरती कुठले वेगळे आरोप केलेत किंवा वर्षाताईंनी निक्की तांबळेचा पान उतारा काढला असं कुठेच नाही दिसणार. या उलट निक्की तांबळेने काय केलं की फुटेज मिळवण्यासाठी वर्षाताईला टार्गेट केलं. वर्षाताईच्या छोट्या छोट्या गोष्टी पकडल्या आणि त्या गोष्टी पकडूनच जो आहे तो त्याने वाद क्रिएट केला, कारण त्याची खासियतच ही आहे की बिग बॉसच्या घरात वाद घालणं. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बिग बॉसच्या घरात वाद घालणं म्हणजेच टीआरपी आहे. जर का असेच असेल ना मित्रांनो, जर का इलॉजिकल वाद घालून तुम्हाला जर का टीआरपी मिळवायची असेल ना, तर भलेही शोला टीआरपी मिळेल, पण पब्लिकचा सपोर्ट त्या कंटेस्टंट बरोबर राहणार नाही. असे कितीही पीआर आणून बसवले आणि त्यांनी सांगितलं की निक्की तांबळे एकदम करेक्ट आहे, फक्त तिचे शब्द चुकीचे होते, अशा कितीही पीआरला त्यांनी हे केलं तरी पब्लिक हुशार आहे. पब्लिकला सगळं कळतं की कोण कोणाचा पीआर करतंय आणि कोण कोणाला व्यवस्थित सपोर्ट करतंय आणि कोण जेन्युइन इकडे रिव्ह्यू करतंय. तुम्ही सुद्धा एपिसोड पाहिलेले आहेत. वर्षाताईंनी जे बिग बॉसला टँट्रम्स दाखवले यामध्ये निक्की तांबोळी जे आहे हिचं काय आहे, म्हणजे बाकी 14-15 लोक पण आहेत ना घरामध्ये, त्यांनी या गोष्टीला काहीच रिॲक्ट नाही केलं, पण निक्की तांबोळीनेच का रिॲक्ट केलं? कारण निक्कीला चांगलं माहित होतं की वर्षाताईवर जर कमी ब्लास्ट झाले तर मला फुटेज भेटणार. आता बरेच लोक हे पण उदाहरण देतात की निक्कीला चांगलं बिग बॉस कळतो, ती सीझन 14च्या फिनालेपर्यंत गेली, ती ऑलरेडी बिग बॉसमध्ये जाऊन आले आणि त्यामुळे निक्की असं वागते. अरे बिग बॉस म्हणजे वाद घालणं आहे का? हां, जर का तिला वादच घालायचा होता तर बरोबरीच्या लोकांशी करायचा ना. म्हणजे एखाद्या सिनियर व्यक्तीशी आपण कोणत्या भाषेत बोलतोय ही भाषा तरी तिने समजून घ्यायला पाहिजे होती, किंवा तिला वर्षाताईचा विरोधच करायचा होता तर दुसऱ्या शब्दातही करू शकली असती. पण असं नव्हतं करायचं तिला. तिला हे दाखवायचं होतं की मी किती उद्धट आहे आणि मी अशीच राहणार आहे आणि माझं कुणी इकडे वाकडं करू शकत नाही.
एक जरी गोष्ट वर्षाताईने निक्कीच्या विरोधात केली का हे मला तुम्ही कोणीही सांगून द्या. ज्या पद्धतीने वर्षाताईने रूल ब्रेक केला म्हणून ही जी निक्की तांबोळी गाजावाजा करत होती, तसाच रूल ब्रेक अभिजित सावंतने केला, अरबाज पटेलने केला, बाकी लोकांनी सुद्धा केला. त्या लोकांवरती ही एवढी पेटली का? नाही पेटली. बरं कोणता रोल ब्रेक झाला हेही बिग बॉसने सांगितलं नाही. लगेच ती वर्षाताईवरती का आली? तिने सकाळपासूनच वर्षाताईंना टार्गेट करायचं ठरवलं होतं. आता तुम्ही किती जरी जस्टिफाय करायला गेला की निक्की बरोबर आहे, निक्कीचे शब्द चुकले, तर निक्की इकडे कुठेच बरोबर नाही. निक्कीने हा ड्रामा फक्त फुटेजसाठी केलेला आहे. निक्कीने जाणून बुजून एका मराठी तारकेचा अपमान केला आहे. ही गोष्ट सगळ्यांना मान्य करायला हवी. फुकटचं PR करण्यासाठी जर का काही लोकांची लाल करायची असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझं अजूनही स्पष्ट असं मत आहे की इकडे वर्षाताईची चूक नव्हती, निक्की तांबोळीची चूक होती आणि आपण ॲज अ रिव्ह्यूअर म्हणून किंवा ॲज अ प्रेक्षक म्हणून चुकीला चूक म्हणायला हवं. तेवढी आपल्यामध्ये हिंमत पाहिजे. असं नाही बोलायचं की बाबा तिचे शब्द चुकले आणि तिचं वागणं बरोबर होतं. असं नाही होत. जर का वागणं बरोबर असतं ना तर शब्द कधीच चुकले नसते. समजते ना? जर का वागणं बरोबर असतं ना तर शब्द कधीच चुकले नसते. त्यामुळे नेहमी माणसाने वागताना आणि बोलताना विचार करावा, कारण तुमची इमेज बाहेर जात असते. कदाचित निक्कीसाठी हा सगळा गेम असेल, ती सगळं विसरून जाणार असेल. पण काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या नावाला टॅग देतात. जसं की आता तुम्ही सगळेच म्हणताय की निक्की खूप भांडकुदळी आहे, तिने सीझन 14 मध्ये असं केलंय, तर तिच्या नावाला तो टॅग पडलेला आहे की ही भांडकुदळी बाई आहे. पण जो घरामध्ये डिसेंट मुलगा राहिलेला आहे, जसं की शिव ठाकरे असेल, याच्या नावावरती कधीच टॅग नाही पडला की तो भांडकुदळा होता. तो एक चांगला कंटेस्टंट होता. विशालच्या नावावर कधी हा टॅग पडला नाही की तो भांडकुदळा होता. तो एक चांगला कंटेस्टंट होता. अशीच लोकं म्हणणार. ज्या लोकांना निगेटिव्ह पब्लिसिटी करून जर का पुढे यायचं असेल, तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कालच्या याच्यामध्ये खरंच वर्षाताईची चूक नव्हती. राहिला विषय बिग बॉसला टँट्रम दाखवण्याचा, तर यावरती बिग बॉसने ॲक्शन घ्यायला हवी होती. कारण बिग बॉस स्वतः म्हणतात ना, की माझ्यासाठी सगळे कंटेस्टंट सेम आहेत. त्यांनी काय ॲक्शन घेतली नाही, तर मग यांना मिरच्या लागायचं कारण काय? बरं इव्हन त्यांनी उशीर केलाही असेल, पण त्या उशीर झाल्यामुळे घरामध्ये काही एवढंसं वादळ आलं नाही किंवा त्यांनी उशीर केला म्हणून बिग बॉसनी बाकी कंटेस्टंटना शिक्षा वगैरे काही दिली नाही. हे एक फक्त कारण आहे, भांडण उकरून काढायचं कारण आहे. या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच इकडे वर्षाताईंची चूक होती का निक्कीची चूक होती? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बिग बॉसचे असेच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.